इंजिनिअरिंग झाली, कालच माझा एंड सेमचे पेपर संपले, मजा येते. पण आता एक टेन्शन पण आलंय. सकाळी संध्याकाळी घरी गेलो, मम्मी म्हणे भाऊ पुढे काय. पुढे काय 4 वर्ष 8 सेमिस्टर 40 पेपर 20 ओरल प्रॅक्टिकल. आई ग, किती त्याच्यातलं त्यात बिंदास असाइनमेंटचा कॉपी पेस्ट, इंटरनलची धावपळ, प्रॅक्टिकलचा जुगाड आणि काय म्हणजे इंजिनिअरिंग. आणि शेवटी डिग्री हातात आली. जॉब, हायर स्टडी, MS करू की MBA करू, का गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करू, का घरी बसून बॉडी बिल्डिंग करू, एवढा त्रास झालेला बॉडी बिल्डिंग करू, की लिंक्डइनवर दिवसभर जॉबसाठी स्क्रोल करत बसू. जॉब, ज्यांना ऑलरेडी प्लेसमेंट भेटली एकदम भारी मस्त, पटापट जॉईन व्हा, पटापट करिअर सेट करा. पण ज्यांना नाही भेटली, लिंक्डइन करा, चांगला रिझ्यूम बनवा, कॉन्टॅक्ट शोधा, रेफरन्सने पटापट सर्चिंग करा. लिंक्डइनवर तुमचं अप्लाय करत राहा, Naukri.com अप्लाय करा, पण जॉब मिळवा, पटकन जॉईन करा. हायर स्टडी करायचं असेल तर मित्रांनो, हायर स्टडी जसं ME करू शकता, MTech करू शकता, वेगवेगळे प्रकारचे हायर स्टडी करू शकता. त्यासाठी स्वतःला बिल्डअप करा. पुढे फ्युचर काय आहे, याने मला फायदा होणार आहे का, कुठे मला प्लेसमेंट भेटेल, या हिशोबाने विचार करा. त्या हिशोबाने पुढच्या कोर्सेससाठी ऍडमिशन्स तुम्ही घेऊ शकतात. MBA करू की MS करू, ज्याला मॅनेजमेंटमध्ये जायचंय, कंपन्या चालवायच्या, चांगल्या पोझिशन जायचंय, MBA ला जा. ज्याला वाटतंय मला एकदम परदेशात जाऊन स्वतःला बिल्डअप करून यायचं, मग MS ला जाऊ शकतं. पण हे करत असताना प्रॉपर डायरेक्शन लक्षात घ्या, की कुठल्या कॉलेजेसमध्ये, कुठल्या युनिव्हर्सिटीत मी जर घेतलं तर MBA MS दोघांसाठी, पण कुठल्या कॉलेज युनिव्हर्सिटीत घेतलं, इथे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस डिमांड करतं, तर मला पुढे फ्युचर आहे, चांगला प्लेसमेंट आहे, चांगल्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी प्रॉपर डायरेक्शनची गरज. त्यासाठी चांगला रेफरन्स शोधा, ज्याने ऑलरेडी अचीव्ह केलंय त्याला भेटा, तिथून मग पुढच्या गोष्टी कव्हर करा. आणि बाबा म्हणत होते गव्हर्नमेंट जॉब करायला पाहिजे होता, परीक्षेसाठी अभ्यास करायला पाहिजे होता. पण ठीक आहे, आत्ताची वेळ कशी आहे ते विचार करण्यासारखं आहे. गव्हर्नमेंट जॉब करायचा, स्पर्धा परीक्षेला जायचं, त्या स्पर्धेत उतरायचं, की स्वतःला जॉबसाठी प्रिपेअर करायचं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. BE नंतरचे मार्ग तर मी सांगितले, पण या मागचं खरं सत्य काय हे कुणालाच माहित नाही. शेवटी कोणीही डायरेक्ट फुल फ्लेज BEचा प्लॅन घेऊन इंजिनिअरिंगला येत नाही. झालं ते झालं, आपण लेट झालेली ही जस्ट सुरुवात आहे. अजून आपल्याला आयुष्याची सुरुवात करायची. आता जस्ट आपलं शिक्षण संपलं, आता आयुष्यात खूप काही बघायचंय. 4 मार्ग मी दिले, पटापट जो आपल्याला सोयीस्कर वाटेल त्याच्या मागे लागा आणि वेळ न घालवता पटापट कामाला लागा. अडचण आली तर आम्ही आहोत, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. मित्रांनो, आयुष्य आहे, चढ उतार येणारच. एखादा आपण प्रोग्राम रन करतो, तो एरर येतो, काय करतो आपण, एरर सॉल्व्ह करतो, पुढे जातो. तसंच आहे आयुष्यात, अडचणी येणार आहे. आता कारण आता खरी आयुष्याची सुरुवात झाली, हे सगळं शून्य होतं, आता आयुष्याची सुरुवात होते. सो आता आयुष्यात अडचणी येणार, डिबग करत राहा, पुढे जात राहा. इंजिनिअरिंग म्हणजे पर्पल हॅट, तुम्ही बेस्ट इंजिनियर होणार म्हणजे होणारच.